नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेमध्ये खूप सारे लोकांचे अर्ज जे हे रिजेक्ट झालेले आहेत. त्याची कारणं पण आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहेत की काही कारणामुळे रिजेक्ट होत आहेत. तर ते कारणं मी पुढे तुमच्याशी डिस्कस करणारच आहे. तर खूप लोकांचे असेही मला क्वेश्चन येत आहेत, कमेंट येत काय, सर आमचा अर्ज अप्रूव्ह झाला आहे, तर पुढं आम्ही काय करायचं. तर असेही खूप लोकांच्या मनामध्ये शंका आहे की माझा अप्रूव्ह झाला आहे, मला पैसे कधी भेटणार, का मला कोणती अनेक प्रक्रिया करायला लागेल, का मला ऑफलाईन अर्ज लिहून जे अंगणवाडी सेविका आहेत किंवा अदर जे अर्ज स्वीकारतात त्यांच्याकडे द्यावा लागेल. खूप लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहेत, कारण की पूर्ण असे कुणालाही काय याबद्दल योजनेबद्दल जास्त माहिती नाही आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओ सर्वांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मी पूर्ण डिटेल या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे. अर्ज अप्रूव्ह झाला तरी काय करायचं, अर्ज रिजेक्ट झाला तरी काय करायचं. त्यामुळे व्हिडिओला नक्की पहा आणि एंडपर्यंत पहा. काही लोक काय करतात, व्हिडिओ थोडासा पाहतात आणि मग म्हणतात की आम्हाला कळलंच नाही, तो खूप लॉंग व्हिडिओ नेत राहतो. पण व्हिडिओ समजला पाहिजे. तुम्हाला समजण्यासाठी जास्त करून मी बोलत असतो की थोडा वेळ लागतो, जी डिटेलमध्ये माहिती देण्यासाठी थोडा वेळ लागतो, थोडं समजून घेत जा. तर ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेत त्यांच्यासाठी काय करायचं ते सांगतो. रिजेक्टचं नंतर बघूया, आपण अप्रूव्हसाठी बघूया. जर त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाले त्यांना बघा, अप्रूव्हचं मेसेज आला असेल, तुम्ही स्टेटस चेक केलं तिथे तुम्हाला अप्रूव्ह दिसत असेल. मी आम्हाला इथं दाखवतो. ह्या प्रकारे एक अप्रूव्हचा मेसेज येतो तुमच्या मोबाईलवर. जर असा मेसेज आला असेल अप्रूव्हचा, तर तुम्हाला कोणतीही प्रक्रिया पुढं करण्याची काही गरज नाही. एक दोन प्रक्रिया सांगतो, त्या तुम्ही करून घ्या. पण नाही, तुम्हाला अंगणवाडी सेविकेकडे ऑफलाईन फॉर्म जमा करण्याची गरज आहे. जर तुम्ही फॉर्म जमा केला नसेल तरीही काहीही करण्याची गरज नाही. तुमचं ॲप्लिकेशन अप्रूव्ह झालं आहे, तुमचं पेमेंट जमा होणारच आहे. 100% तुमचं पेमेंट तुमच्या अकाउंटवर जमा होणार आहे. काही लोक म्हणतात अप्रूव्ह झाला आहे माझा फॉर्म, पण मी ऑफलाईन फॉर्म अंगणवाडी सेविकेकडे जमा केलं नाही, काय मला पेमेंट भेटेल का नाही भेटायचं. भाऊ, पेमेंट 100% भेटेल. बहिणींना तुमचे काही प्रॉब्लेम नाही की तुम्हाला जर अप्रूव्ह तिथं दाखवत असेल तर पेमेंट भेटणार. फक्त एक गोष्ट करा, तुमचे जे अकाउंट नंबर दिलेला आहे ते अकाउंट नंबर ज्या बँकेत दिला आहे ते बँक तुमची आधारला लिंक आहे का नाही हे तुम्ही पहिले चेक करा. कारण की पेमेंट आधार लिंकिंग बँकेमध्येच होणार आहे. जर तुमचं आधार लिंकिंगला बँक वेगळी असेल तर तुम्ही बँक दिलेली डिटेल वेगळी असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतो. मी काय म्हणतो, येईलच असं नाही. काही टायमिंगला ते डायरेक्टली पण पेमेंट करू शकतात, पण शक्यतो पेमेंट हे आधार लिंकिंग बँकेवरच होणार आहे. तर शक्यतो ही काळजी घ्या की तुम्ही अप्रूव्ह झाले आहेत. काहींचे आधार लिंकिंग बँक नसेल तरीही अप्रूव्ह झालेले आहे. माझ्याच खूप असे केसेस आहेत माझ्याकडेच की मेसेज व्हेरिफिकेशन नसताना, आधार लिंकिंग नसताना व्हेरीफाय झालेलं आहे. काहींची डॉक्युमेंट सगळे क्लिअर असताना रिजेक्ट झालेलं आहे. असे खूप केसेस आहेत, सध्या तरी चालू आहेत. काही संभ्रम आहे लोकांच्यामध्ये, मराठीतून फॉर्म भरला तर अप्रूव्ह होत नाही. ते पण आता क्लिअर झालेलं आहे की मराठीतून फॉर्म भरला असेल तरी चालू शकतो, तुमचा काही प्रॉब्लेम नाही. हा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे की खूप सारे फॉर्म जे हे मराठीतून भरल्यामुळे रिजेक्ट करण्यात आले होते. पण जे फॉर्म रिजेक्ट झाले ते मराठीतून भरण्याच्या कारणाने ते आता सर्व फॉर्म अप्रूव्ह होतील. काही टेन्शन घेण्याची कारण नाही आहे. पुढची गोष्ट म्हणजे की खूप लोकांच्या एक मनामध्ये शंका आहे की काल एक न्यूज आली होती की तुमच्या अकाउंटमध्ये एक रुपया जे हे जमा होणार आहे. तर न्यूज अगदी खरं आहे की एक रुपया जमा होणार आहे, पण सर्वांच्या अकाउंटमध्ये जमा होणार नाही. हे एक ट्रायल बेसिसवर सर्व्हिस कशी प्रकारे चालते हे पाहण्यासाठी एक ट्रायल बेसिसवर आधार सीडिंग करून पाहणार आहेत. मतलब आधारवर तुमचे पेमेंट कशा प्रकारे जमा होतात हे फक्त पाहण्यासाठी काही लोकांच्या ठराविक महिलांच्या अकाउंटवर, ज्यांचे अप्रूव्ह झाले त्यांच्या महिलांच्या अकाउंटवर जे हे आधारच्याद्वारे पैसे पाठवून पाहणार आहेत की कशा प्रकारे ही प्रोसेस करण्यात येऊ शकते. आपण तर सर्वांच्याच अकाउंटवर येतील, सर्वांच्या अप्रूव्ह झालेल्या महिलांच्या अकाउंटवर येतील असे काही नाही. आणि 1 रुपया भेटणार आहे, तुम्हाला पुढचे पैसे भेटणार नाहीत असेही काही नाही. तुम्हाला ज्या डेटला डिक्लेअर होईल त्या डेटला बाकीचे पैसे मिळतील. हे ट्रायल बेसवर चाललेलं आहे की योजना ते पेमेंट कशा प्रकारे होते हे पाहण्यासाठी. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की
रिजेक्ट झालेले फॉर्म जे आहे ते लवकरात लवकर तुम्ही एडिट करून घ्या. जर तुमचे एडिट करायचे खूप दिवस पेंडिंग असले तर ते फॉर्म तुमचे लास्ट स्टेजमध्ये जातील आणि जे पहिल्या वीकमध्ये जे इन्स्टॉलमेंट भेटणार आहेत लोकांना, जे इन्स्टॉलमेंट भेटणार आहेत महिलांना, त्या इन्स्टॉलमध्ये तुम्ही सहभागी होता येणार नाही. कारण की तुमचे जे फॉर्म आता एडिट करणार आहेत तुमचे पेंडिंगला पडणार, परत पेंडिंगला परत व्हेरिफिकेशनला जाणार, परत जे अप्रूव्हल होण्याची प्रोसेस चालू होणार त्याला. त्यासाठी तुम्ही लवकरात लवकर ते फॉर्म एडिट करा. डॉक्युमेंट काही चुकले असतील तर डॉक्युमेंट अपलोड करा. मी एक डॉक्युमेंटच्या विषयी पूर्ण व्हिडिओ बनवला आहे की आधार कार्ड कसं अपलोड करायचं, रेशनिंग कार्ड कसं अपलोड करायचं, मतदान कार्ड कसं अपलोड करायचं, फोटो कसा अपलोड करायचा. तर त्या व्हिडिओ मी डिस्क्रिप्शन में देईन, तर तो व्हिडिओ पहा. बाकी काही विशेष नाही. अप्रूव्हल झालं आहे तर टेन्शन घ्यायचे नाही, शांत बसायचं, कोणाला काही विचारायची गरज नाही. जेव्हा पेमेंट चालू होतील तेव्हा तुमचे पेमेंट तुमच्या अकाउंटवर जमा होईल. फक्त एक गोष्ट ध्यानात ठेवायची आहे की आपलं अकाउंट आधारला लिंक करून घ्यायचं. तर आजच्या व्हिडिओ मी इथेच थांबूया. चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. आज इथे थांबूया. धन्यवाद.